मोहरीची भाजी खाऊन वजन कमी करा. हो, बरोबर सांगते. कारण या भाजीमध्ये कॅलरी कमी असतात, फायबर जास्त असते, पोट जास्त वेळ भरलेलं असतं आणि त्याशिवाय पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठताचा आजार असेल तर तो सुद्धा कमी करण्यास मदत करते. आतड्यांची साफसफाई ही भाजी चांगली करते. रक्तशुद्धीकरण करते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढायला मदत करते आणि हो, त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. कॅल्शियम जास्त असते, व्हिटॅमिन के मुबलक असतं आणि वय वाढल्यामुळे, म्हातारपण आल्यामुळे हाडे ठिसूळ होतात, ते सुधारण्याचं काम मोहरीची भाजी करते. किती फायद्याची आहे ना? तो वजन कमी करण्यासाठी ही भाजी नक्की खा. आता मुळ्याच्या पानासारखी दिसणारी ही भाजी कशी करायची ते सांगते. भाजी स्वच्छ करून बारीक चिरून घ्यायची, धुवून घ्यायची, पळीभर तेलामध्ये जिरे टाकायचे आहे. आता साहजिकच मोहरीची भाजी असल्यामुळे मोहरी नाही टाकली तरी चालेल. बारीक केलेला लसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडासा हिंग टाकून परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपली भाजी टाकायची आहे. भाजी छान वाफवून घ्यायची. वाफवल्यानंतर ती कमी होते, त्यानंतर मीठ टाकायचं आहे. यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं आणि तीळ टाकायची. या ठिकाणी तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि मिक्सरमधून बारीक करूनही टाकू शकतात. त्याशिवाय तिळीच्या जागी तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता. पण वजन कमी करायचं असेल ना, तर शेंगदाणे कमी करा, तीळ जास्त घेऊ शकता. जास्त म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पण घेऊ नका. बस 5 मिनटं वाफून झाल्यानंतर आपली मोहरीची पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. वजन कमी करण्यासाठी अशाच मी आरोग्यदायी आणि फायदेशीर रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.